जर आग लागली, ठीक आहे, आणि आता समजा आपल्याकडे साधन उपलब्ध आहे, लक्षात आलं? मग ती आग कशी विझवणार आपण? आता हे तुम्ही दाबायला गेला, दाबायला का नाही दाबायला, कशामुळे दाबा नाही माहिती काही? याला क्लिप आहे इथं, लक्षात आलं का? आग लागलेली इथं, हां, आग लागत असते, जळत कशामुळे असते? त्याला ऑक्सिजन मिळत असते, बरोबर? आपल्याला काय करायचंय? हे कशा सिलेंडर आहे? काय याच्यामध्ये कोणता वायू आहे? हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड. कार्बन कोणता वायू आहे? डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस त्या आगीवर टाकल त्यावेळेस काय होते? आग पूर्णपणे विस्तारण्यामध्ये ऑक्सिजन इथे मिळत नाही. हा, थोडं मागे सरका, मागे सरका, थोडं सरका, सरका सरका. सर फास्ट दाबा जरा. आपल्या कट कर. हा बघा, आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण आगीपासून वाचण्यासाठी जी यंत्रणा विकसित केलेली. आग लागल्यानंतर आपण काय करायचं? आपण कोणती भूमिका घ्यायची? पटकन जाऊन त्याच्यामध्ये पाणी टाकायचं का काय, कोणत्या स्वरूपात यंत्रणा बुजवण्यासाठी काम करायचं, बरोबर? एक दोन मुद्दे आहेत की त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करावं लागतंय? पाणी टाकावं लागतंय, बरोबर? पाणी टाकल्यानंतर पण आग विझते. दुसरी यंत्रणा म्हणजे वाळूचा एक मुद्दा आहे. आणि तिसरी जी आपण इथं यंत्रणा उपस्थित केलेली ते आपलं जे कार्बन डायऑक्साईडचं सिलेंडर आहे. तर हे साहित्य सुद्धा आपल्याकडे काय उपलब्ध आहे. याचा वापर ऑन द स्पॉट कसा करायचा याचं थोडंसं आपण इथं डेमो आज घेणार आहे. तुम्हाला ज्या वेळेस पण आग लागेल, पटकन आपलं जे शीघ्र कृती दल आहे याचं काम तिथं जाऊन काय करणार आहे? करणार आहे. पॉज कर. आग लागलेली इथं आता, ठीक आहे. दोन प्रकारे आपण इथं आग विझवण्याचा प्रयत्न करत आहोत. मी स्प्रे मारला, तुम्ही लगेच ते बकेट थोडं अर्ध होतायचे, जास्त होतायचे ना. आता आग चालू आहे का नाही तिथं? चालू आहे. बघा आता आपण स्प्रे मारू तर मागे सारखा थोडंसं फक्त विसले का नाही ते बघू आपण. हा, हो सर. ठीक आहे. टाका वाळू इकडे इकडे. ओके.